नमस्कार, आपण पाहत आहात अंबुज प्रहार न्यूज लाईव्ह. होऊ घातलेल्या भोकर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 1 ब मधून अभ्यासू व सेवाभावी तरुण व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले देशमुख प्रमोद उत्तमराव हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून जनसेवेसाठी निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. त्यांचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण असून प्रभागातील मतदारांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पाहुयात ते काय म्हणत आहेत. नमस्कार, मी देशमुख प्रमोद उत्तमराव प्रभाग क्रमांक 1 ब मध्ये शिवसेना या शिंदे गटाच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. माझी निशाणी ही धनुष्यबाण असून ही ईव्हीएम मशीनवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी आम्हाला धनुष्यबाण या निशाणीवर प्रचंड मतांनी मतदान करून विजयी करावे. माझ्या निवडणूक अजेंडा हा राहणार आहे की मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम माझ्या सर्व नागरिकांना ज्या प्रभागातील त्या सर्वांना माझा व्हॉट्सअप नंबर देऊन त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील नगर परिषद बद्दल त्याबद्दल त्यांनी मला व्हॉट्सअप क्रमांकावर मला सांगावे, जेणेकरून त्यांच्या मला काही अडचणी असतील ते सोडविण्यासाठी त्यांनाची पण वेळसाण होणार नाही आणि मलाही काम करायला सोपं जाईल. 24 घंटे काम करणार. विकास कामाच्या दृष्टीने आपण अजून काय मतदारांना सांगा? कसं आहे, आमच्याकडे नगर विकास खाते आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडेच असल्याने आम्हाला कोणताही विकास काम करायस कोणतीही अडचण येणार नाही. निधीची कमतरता पडणार नाही. हो, 100% खातंच आमच्याकडे आहे आणि एकनाथजी शिंदे हे कोणत्या प्रकारे काम करतात हे सर्व आपल्या सर्वांना माहीत आहे आणि कोणत्या पद्धतीने काम करतात. आज लाडकी बहीण योजना असेल किंवा अण्णाभाऊ साठे साहेबांच्या तिथं जे नूतनीकरणाचं काम असेल हे त्यांनी स्वतःहून हाती घेतलेलं आहे. मिलिंद एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहे. असं साहेबांनी कुठं शब्द दिला आणि ते कुठं कमी पडले असं कधी झालंच नाही. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचं वचनच मेरा शासन आहे म्हणतात ते. आपल्याला भोकरच्या निवडणुकीमध्ये प्रतिसाद कसा मिळतोय? नागरिकांचं मत काय? नागरिकांचं मत तर चांगलंच आहे, कारण मी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. गेली 25 वर्ष राजकारणात आहे, पण निवडणुकीला पहिल्यांदा समोर जात आहे. जाताना मला एवढा आनंद होता की पब्लिक स्वतः नागरिक भेटून मला काही जणांनी फोन करून व्हॉट्सअपवर शुभेच्छा दिल्या आणि बरेच जण म्हणतात की बाबा तू कधी आतापर्यंत कधी मी म्हणून नसल्याने कोणत्या भानगडीमध्ये आणि कोणताही दबाव माझ्या अंगावर नसल्याने मला या समोर जाताना मला तेवढा काही त्रास होत नाहीये. तरी सुद्धा मी जनतेच्या घरोघरी त्यांना जाऊन भेटून मला मतदान करण्यासाठी त्यांना मी आवाहन करत आहे. शिवसेनेचे आमचे 8 नगरसेवक हे निवडणुकीत समोर जात आहेत. सोबत आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुभाष पाटील हे पण आहेत. या सर्वांची निशाणी धनुष्यबाण असून या निवडणुकीत माझ्यासह इतर 7 उमेदवार या रिंगणात उतरलेले आहेत. प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 11 या जागी शिवसेनेने उमेदवार दिलेले आहेत. आम्ही या निवडणुकीत आमचा हा अजेंडा संपूर्ण घेऊन निवडणुकीत समोर जात आहोत. अजूनही नागरिकांच्या काही अडचणी असतील ते त्यांनी आम्हाला सांगाव्या, जेणेकरून ते आम्हाला पूर्ण करण्याची जी ताकद जेवढी आहे तेवढी आम्ही त्याच्या मागण्या पूर्ण करू आणि दिलेले आश्वासन हे आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही वार्डामध्ये फिरत असताना नागरिकांच्या भेटीगाठी घेत असताना विकासाच्या दृष्टीने त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या गोष्टी कमी वाटल्या आणि ते तुम्ही कशा पूर्ण करता? आता कमीत कमी 10-15 वर्षापासून इथं सत्तेचा माहोल त्यांचाच आहे. ते पहिले एका पक्षात होते किंवा आता एका पक्षात आले तरी सत्ता त्यांचीच होती इतके दिवस. आता मी आता बऱ्याचदा प्रभागामध्ये फिरत आहे तर बऱ्याच जागी रस्त्यांची असुविधा आहे, स्वच्छता नाही, घंटागाडी फिरताना दिसत नाही आणि लोकांच्या समस्या एवढ्या की त्यांना त्या गुंटेवारी आणि तुमच्या फेरफार करणे किंवा काही गोष्टी करणे यासाठी त्यांना भरपूर त्रासाला समोर जात आहे. प्रशासन काम करण्यासाठी तत्पर असतं पण हे दलाल लोक ह्या कामामध्ये अडचणी आणत आहेत. त्यांनी इकडेच पब्लिकला त्रास देत आहेत. काल परवाच एकाचा मुद्दा होता की एक जण मला की मला घर ट्रान्सफर करायचं होतं. मी एकाकडे गेलो बोले, त्यांनी काय केलं मला 50,000 मागले. नंतर मी दुसऱ्याकडे गेलो, त्यांनी कसं तरी मला 30,000 मध्ये काम केलं. माझं मुळात त्या कामाला 1500 रुपयाची फीस, वारसापत्र, जे डॉक्युमेंट लागतात त्याला ते मृत्यू प्रमाणपत्र हे जोडण्याची एवढंच पद्धत आहे. पण तेवढ्या कामासाठी तब्बल 30,000 रुपये घेतले.
मला काल प्रभागात फिरताना त्या व्यक्तीने सांगितलं की असं असं आहे, तुम्ही जर कुठे बोलत असाल तर मुद्दा घ्या. म्हणजे लोकांना किती अडचणींना समोर जावं लागत आहे. त्यातल्या त्यात अजून एक कोणतरी राठोड नावाचा व्यक्ती भेटला, त्याच्या मुलीचं लग्न होतं पण त्याची गुंठेवर होऊ दिले नाही. तो माणूस अक्षरशः रडला की बा आम्ही इथं एवढं मतदान करतो यांना, आणि आज माझ्या मुलीचं लग्न असताना सुद्धा मला त्यांनी माझे काम होऊ दिलं नाही. एका पित्याची एका मुलीबद्दलची असता तरी त्यांनी जोपासली पाहिजे होती. आज तुम्हाला पण लेकर आहेत, सगळं बघायला पाहिजे तुम्ही. मी आताही म्हणतो तिथं रस्त्याचा प्रश्न आहे, असुविधा म्हणजे स्वच्छता नाहीये. ब्रिज बांधलं तर ब्रिजच्या खाली पाणी आहे, ब्रिजच्या खाली पूर्ण गोंधळ आहे, स्वच्छता कुठंही नाही. रस्ते तेवढे चकाचक दुरून दिसतात, बाकी गल्लीबोळीमध्ये तेच परेशानी. आमचा हा अजेंडा संपूर्ण घेऊन समोर निवडणुकीसमोर जात आहोत. अजूनही नागरिकांच्या काही अडचणी असतील ते त्यांनी आम्हाला सांगावा, जेणेकरून ते आम्हाला पूर्ण करण्याची, आमची जे पूर्ण करण्याची जी ताकद जेवढी आहे तेवढी आम्ही त्याच्या मागण्या पूर्ण करू.